नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते? तर नागपूर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो नागपूर. मित्रांनो, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. पोलीस दलातील सर्वात मोठे पद कोणते? पोलीस दलातील सर्वात मोठे पद पोलीस महासंचालकीय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 3. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर 0.04%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर मित्रांनो 0.04% एवढे कार्बन डायऑक्साईड प्रमाण आहे मित्रांनो वातावरणात. प्रश्न क्रमांक 4. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे? मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे? तर 24. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो 24. मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या किती आहे मित्रांनो? तर 24 एवढी आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती? मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो? तर भोपाळ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे भोपाळ. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 7. काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर खनिज तेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे खनिज तेल. मित्रांनो, काळी क्रांती ही संकल्पना खनिज तेल याशी संबंधित आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर वातावरणातील बदल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर मित्रांनो वातावरणातील बदल. प्रश्न क्रमांक 9. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला मित्रांनो? तर थॉमस एडिसन. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे थॉमस एडिसन. मित्रांनो, थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? मित्रांनो, किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? तर 30 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 30 वर्ष. 30 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? मित्रांनो, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? तर कर्कवृत्त. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे कर्कवृत्त. मित्रांनो, कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेले आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले होते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे लोकमान्य टिळक. मित्रांनो, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, सुनील छेत्री फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 15. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी असतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 16. जागतिक ग्राहक हक्क दिन खालीलपैकी कोणता आहे? जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च हा दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 15 मार्च. मित्रांनो, 15 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 18. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय? खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 19. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गिंडी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यात आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे तामिळनाडू. मित्रांनो, गिंडी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यात आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी जगातील सर्वात लांब नदी कोणती? मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे नाईल. मित्रांनो, नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे, एवढे लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 21. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, आसाम. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात. प्रश्न क्रमांक 22. प्रज्वलित मने हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो, प्रज्वलित मने हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 23. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर जिल्हा परिषद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे जिल्हा परिषद. मित्रांनो, जिल्हा परिषद हे पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे वर्धा. प्रश्न क्रमांक 25. कनिष्काची राजधानी टिंबटिंब ही होती. मित्रांनो, कनिष्काची राजधानी पुरुषपूर ही होती, म्हणजेच पेशावर. पुरुषपूर म्हणजेच पेशावर ही कनिष्काची राजधानी होती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे पुरुषपूर म्हणजेच पेशावर ही कनिष्काची राजधानी होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. राजस्थान व पंजाब येथे टिंबटिंब या महाराष्ट्रीयन संतांचे अनेक मंदिरे आहेत. मित्रांनो, राजस्थान व पंजाब या ठिकाणी कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची अनेक मंदिरे आहेत? तर संत नामदेव महाराज. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, संत नामदेव महाराज. मित्रांनो, संत नामदेव महाराजांची राजस्थान व पंजाब या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. अंतिम पंगाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारे संबंधित आहे? अंतिम पंगाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारे संबंधित आहे मित्रांनो? तर कुस्ती. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे कुस्ती. मित्रांनो, अंतिम पंगाल ही खेळाडू कुस्ती या क्रीडा प्रकारे संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? मित्रांनो, दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते आहे? तर लॅक्टोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे लॅक्टोमीटर. मित्रांनो, दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते आहे? तर लॅक्टोमीटर या, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद.